नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कुंभ राशी. कुंभ राशी हे शब्द ऐकताना पण थरथरते, पण कुंभ राशीसाठी हा व्हिडिओ सुरू होताच तुमचं मन अस्वस्थ होईल, कारण इथे जे बोलले जाणार आहे ते खूप काळांपासून आतमध्ये घडवून ठेवलं आहे. हा व्हिडिओ तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही, तर तुमचं मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी आहे. तुम्ही अनेक वेळा स्वतःलाच सावरलं, कारण कोणीतरी सावरायला हवं होतं. तुम्ही अनेक वेळा गप्प राहिलात, कारण तुमचं गप्प राहण्यातच त्यांच्या परिस्थितीचं संतुलन टिकून राहणार होतं. पण या सगळ्यात कोणीही तुमचं मन विचारलं नाही. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यासमोर तुमचं संपूर्ण आयुष्य दिसेल. संघर्ष, अपमान आणि बोललेली वेदना आणि न तरीही मोडलेला आत्मसन्मान. म्हणूनच सुरुवातीला सांगणे हे गरजेचं आहे की ही भविष्यवाणी नाही. इथे उद्या काय होईल हे सांगितलं जाणार आहे. इथे आत्तापर्यंत तुमच्यासोबत काय झालं आणि आता बदलणार आहे हे सत्य सांगितलं जाणार आहे. तर तुम्ही या राशीचे असाल तर आणि आयुष्याने तुम्हाला थकवलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेवटीच तुम्हाला अशी एक जाणीव होईल की कदाचित अनेक वर्षात प्रथमच होईल मी एकटा नाही असं तुम्हाला वाटणार नाही. आता बघूया नंबर 1. या राशीच्या लोकांना दुःख इतरांना कधीच कळलं नाही. खोल होतं, पण या राशीचे दुःख कधीच उलगडले नाही. एका घटनेपुरतं मर्यादित नव्हतं ते. गेलं लहानपणापासून जबाबदारी हा शब्द तुमच्या आयुष्यात खूप लवकर आला. इतर लोक चुका करूनही मोकळे झाले, पण या राशीला चूक करण्याचीही परवानगी मिळाली नाही. तुमच्या मनात वादळ असतानाही तुम्ही शांत दिसलात, तर रडायचं असतानाही हसत राहिलात, कारण तुम्हाला माहीत होतं जर तुम्ही कमजोर पडला तर सगळं कोसळलेले लोक या राशीला खूप स्ट्रॉंग आहे. पण कोणालाही समजत नाही की हे हे तुमच्या वेदनेतून तयार झालेलं आहे. स्ट्रेस म्हणून अनेक रात्री तुम्ही एकटे झोपलात, एकटे अश्रू गाळले, कारण कोणाला सांगायचं ठरवलं तर शेवटी गप्प बसलात. म्हणूनच तुमचं सर्वात मोठं दुःख बनलं. नंबर 2 आहे, देवाची परीक्षा फक्त वेदना देण्यासाठी नव्हती, ती घडवण्यासाठी होती. या राशीचे आयुष्यातील संघर्ष हे साधे नव्हते. प्रत्येक वेळेस जेव्हा वाटलं की आता सगळं ठीक होईल, तेव्हाच नवीन अडचणी उभे राहिली. यामुळे अनेक वेळा तुमच्या देवावरचा विश्वासही डळमळीत झाला. पण सत्य आहे हे की देव या राशीकडून खूप काही अपेक्षा ठेवतात, कारण तुम्ही परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवता. तुमच्यावर आलेले प्रत्येक अडचणी तुम्हाला तर तोडण्याची नव्हती, तर आतून मजबूत करण्यासाठी होते. तुमचं आयुष्य म्हणजे एक शांत युद्ध होतं, कोणालाही न दिसणारा. आणि आता परीक्षा शेवटच्या टप्प्यावर आहे, कारण ज्यांनी सगळं सहन केलं त्यालाच ही खरी शांतता मिळते. आता देव तुमचं दुःख पाहत नाही, तर तुमची तयारी पाहतो. नंबर 3 आहे, दुःखाचा शेवट म्हणजे नशीब बदललं नाही, आता आत्म्याला मोकळं करणार आहे. या राशीसाठी दुःखाचा शेवट म्हणजे फक्त बाह्य परिस्थिती बदललं नाही, कारण तुमचं मोठं दुःख हे बाहेर नव्हतं, ते आत होतं. मी या सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही, हा प्रश्न तुमच्या मनात आत्म्यात खोलवर रुजला होता. आता जो बदल सुरू होतो आहे तो मनाच्या पातळीवर आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देण्याची सवय सुटेल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं अस्तित्व फक्त इतरांसाठी उपयोगी असण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी राहण्यासाठी आहे. हा बदल खूप कमी असेल. एखादा अथवा मोकळं झालं की आयुष्यात पण बदलायला सुरुवात होईल. नंबर 4, आनंदाची सुरुवात आणि गोंगाटाने नाही, तर अंतर्मनातील शांततेने होईल. या राशीच्या आयुष्यात आनंदी कधीही अचानक मोठ्या आवाजात येत नाही, कारण तुम्ही जे दुःख भोगायला तयार आहात त्यानंतर मोठ्या आनंदावरही विश्वास ठेवणं कठीण झालेलं आहे. म्हणून देव तुम्हाला आधी मनाची शांतता देतात. आता हळूहळू अशी दिसून येतील की जिथे सकाळी उठल्यावर मनावरचं ओझं असेल, एखादी गोष्ट साधी, एक चांगला फोन कॉल, छोटासा यशाचा
क्षण, कोणाचं समजून घेणारं वाक्य, हे सगळं तुम्हाला आतून हलकं करेल. आनंदाचा खरा अर्थ हा की या राशीसाठी पैसा आणि प्रसिद्धी नसते, तर आता लढाईची गरज नाही. ही जाणीव असते. ती जाणीव येणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा बदल. कारण ज्या दिवशी मन शांत होतं त्या दिवशी आयुष्य तुमच्या बाजूने वळायला लागतं. नंबर 5 आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय या राशीला चैन पडणार नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी आहे. पहिलं काही मिनिटात तुम्हाला तुमचं दुःख दिसेल आणि मधल्या भागात तुमची झुंज दिसेल आणि शेवटी तुम्हाला तुमचं नवा चेहरा दिसेल. हा व्हिडिओ पाहताना अनेक राशीचे लोक या मनात म्हणतील की माझ्याबद्दल बोलत आहे, कारण इथे खोट्या आश्वासनांचा खेळ नाही. इथे असतो कटू सत्य आहे, त्यातून निर्माण होईल आशा आणि शेवटचा भाग पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पण वेदनेचे नसेल, तर ते त्या क्षणाचे असेल जिथे मन म्हणेल तो आता खरंच सगळं बदलत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय या राशीला समाधान मिळणार नाही. राशीच्या दुःखातून मुक्तीचा किंवा राशी तुमचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं, पण ते व्यर्थही नव्हतं. जे अश्रू कोणी पाहिले नाही, जे संघर्ष कोणाला सांगता आले नाही, ते सगळे कुठेतरी नोंदवले आहे आणि आज या नोंदीचा अर्थ उघडण्यास सुरुवात होत आहे. दुःख संपत आहे म्हणजे आयुष्य परफेक्ट होत नाही, पण मनावरचा भार कमी होतो आणि बदल जेव्हा हलका होतो तेव्हा निर्णय बदलतात. आता वाटतं की बदलायला सुरुवात झाली आहे. माणसंही बदलतात. आता या राशीने सतत सिद्ध करण्याची गरज नाही. आता फक्त तुम्हाला फक्त जगायचं आहे. शिकाल मनापासून. अप्रतिम वाटलं. तुमचं हास्य पुन्हा परत येईल, पण यावेळी ते भीतीतून नाही, तर शांततेतून येईल. हा काळ बदल हळूहळू आहे, पण तो खरा आहे. म्हणूनच शेवटचा संदेश एकच आहे. जर आजपर्यंत आयुष्याने तुम्हाला रडवलं असेल, तर आता तेच तुमचं आयुष्य तुम्हाला सावरायला शिकवतील. तुमची ही सुरुवात असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ, राशी भविष्य सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.